13 खेळाडू प्रत्येक संघाला दिलेत। जर पहिल्या सामन्यामध्ये 11 खेळाडू खेळले आणि जे उर्वरित 2 खेळाडू आहेत ते जर मैदानाच्या आतमध्ये पहिल्या सामन्यामध्ये खेळले नसतील तर त्या उर्वरित 2 खेळाडूंना मैदानाच्या आतमध्ये तुम्ही सेकंड मॅचला खेळवणं कंपल्सरी तुम्हाला खेळवावंच लागेल त्या 2 खेळाडूंना। चला आपण पाहतोय या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी आपल्या इथे दाखल झालेत मान्य श्री अतुलजी माने साहेब इथे दाखल झालेत। त्यांचं देखील बहुजन विकास आघाडी व युवा विकास आघाडी आणि मैत्री चषक संपूर्ण ऑर्गनायझर्स यांच्या मार्फत सहर्ष स्वागत। आपण मुख्य व्यासपीठावरती मान्यवर पाहत आहे। सातत्याने या स्पर्धेमध्ये मान्यवरांची रेलचेल राहिली आहे कारण ही स्पर्धा देखील तशीच आहे। कारण बहुजन विकास आघाडीचं आयोजन म्हणजेच कायम टॉपला असतं। कारण जरी VVPL असेल किंवा अनेक मोठमोठ्या स्पर्धा असतील त्या बहुजन विकास आघाडीच्या मार्फत घेतल्या जातात आणि या स्पर्धांमध्ये सातत्याने बहुजन विकास आघाडीच्या मार्फत खेळाडूंना ते प्रत्येक वर्षी एक तरी मोठी स्पर्धा भरवतात आणि VVPL त्यामधील एक ती स्पर्धा आहे। आणि आपण पाहिलं आपल्याच या वसई तालुक्यातून आयुष म्हात्रे सारखा एक खेळाडू आपल्या भारतीय संघाला मिळाला। अंडर-19चा कॅप्टन सध्या IPL मध्ये चेन्नई सुपर किंग्स संघासाठी मैदानाच्या आतमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतो। प्रीमियर लीग टाइप आहे का हे याच एरियातले प्लेयर आहेत। ओडोमॉस नहीं पे है ना तो घर पे रहे ना। चला सामन्याला होतीये सुरुवात। दुसरा सामना आपण पाहतो जिथे एका बाजूला पहिल्या सामन्याचा विजेता आपल्याला पाहायला मिळाला महाकाल 11 संघ, तर त्यांच्या विपक्ष आपल्याला क्लेरिसा 11चा संघ मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्या सामन्याचा विजेता पाहायला मिळतो। स्ट्रायकिंग एंडला पहिल्या सामन्याचा प्लेयर ऑफ द मॅच संतोष फलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळतो। तर गोलंदाजीसाठी पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्गवरती गिरीश याला आपण पाहतोय। पहिला चेंडू ऑन साइडला खेळणार, रनआउटची संधी, डायरेक्ट हिट केली मात्र चेंडू यष्ट्यांना जाऊन वेधला नाही। एक आली एकेरीने धावसंख्या पुढे सरकत असताना आपण पाहतोय धावसंख्येचा श्री गणेश झालाय। प्रज्वलला आता आपण स्ट्रायकिंग एंडला पाहूया जिथे प्रज्वल स्वतः कर्णधार आहेत संघाचे आणि मैदानाच्या आतमध्ये कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट इनिंग त्यांना खेळावी लागेल कारण हा सामना तुम्ही जिंकलात तर इथून पुढे तुम्हाला पुढच्या फेरीमध्ये दाखल होता येईल। मात्र हा सामना जर तुमच्या हातातून निसटला तर मात्र एक सामना अजून तुम्हाला वेट करावा लागेल। हा निर्धाव आलाय, दोन चेंडूचा खेळ समाप्त झालाय, एक आली आहे। यावेळी रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न मागे चाललाय, या चेंडूवर देखील एक आली। एकेरीने पुन्हा एकदा धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोहोचतीये। 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय, 2 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात।
यावेळी लाईन खराब पाहायला मिळाले. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या मार्फत आपल्याला केला गेलाय. व्हाईट बॉलने धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोहोचली आहे. 3 धावा. यावेळी रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. प्रज्वल यांची मोठी विकेट आपल्याला पाहायला मिळते. चार चेंडूचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पाहिली तर पोहोचली आहे. बॅटर नेम. यावेळी बॅकफुटला खेळण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. न्यू बॅटर सौरभ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. अगदी फ्लड लाईट्स मध्ये सुरू असलेली ही स्पर्धा. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मात्र निर्धाव चेंडू पुन्हा एकदा पाहायला मिळतो. षटकाचा खेळ समाप्त झालाय. पहिलं षटक जिथे आपण गोलंदाज गिरीश यांना पाहिलं, या सामन्यामध्ये देखील केवळ 3 धावा खर्च केल्या. चांगली गोलंदाजी पहिल्या 2 सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाली आहे, जिथे गोलंदाजी करत असताना केवळ 3 धावा खर्च केल्या. चांगलं षटक राहिलं. दुसरा षटक गोलंदाजी मार्कवरती. बॉलर नेम आयुष याला पाचारण करण्यात आलंय. दुसरं षटक. यावेळी फुलटॉस चेंडू समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. या चेंडूवर देखील आली एक. एकेरीने धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोहोचली आहे 4 वरती. 4 धावा केवळ आतापर्यंत 7 चेंडू मध्ये आपल्याला स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. यावेळी ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहेत. पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण राहिलंय. या चेंडूवर देखील आली आहे एक. एकेरीने धावसंख्या पुन्हा एकदा पुढे सरकली आहे, जाऊन पोहोचली आहे 5 वरती. यावेळी स्विच हिट करण्याचा प्रयत्न. पहिलंच पाहिलं होतं, मात्र लाईन खराब पाहायला मिळाले. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या मार्फत. अगदी शांततेमध्ये मैदानाच्या आतमध्ये हा सामना सुरू आहे, कारण मोठे फटके आले नाहीयेत. केवळ आतापर्यंत पहिलं धावसंख्या स्कोर कार्ड वरती जोडली गेली आहे. 6 धावा. यावेळी स्वीप करण्याचा प्रयत्न. 2 क्षेत्ररक्षक, त्यांच्यामधून चेंडू सीमा रेषा पार, चौकार. चांबडी चांबडी ही चमकते उन्हात. पुढचा चेंडू. यावेळी स्विच हिट करण्याचा प्रयत्न. खराब क्षेत्ररक्षण आपल्याला तिथे पाहायला मिळालं. क्षेत्ररक्षकाने केलं ओव्हर रन. मिळाले 4 रन, चौकार. धन्यवाद डीजे. 4 चेंडूचा खेळ समाप्त. 14 धावा. आता बॅट बोलायला लागली आहे बॅटरची. सौरभची बॅट बोलू लागली, कारण बॅक टू बॅक 2 चौकार त्याच्या बॅटमधून. यावेळी ड्राईव्ह केलाय समोरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलाय. तदवर मात्र एक. एकेरीने धावसंख्या पुढे पुढे सरकत असताना जाऊन पोहोचली आहे 15 धावा. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 1 विकेट आपल्याला जरूर पाहायला मिळाला. कर्णधार प्रज्वल बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळाले. यावेळी ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. लेट खेळला. क्षेत्ररक्षण खराब पाहायला मिळालं. या चेंडूवरती आली एक. एकेरीने धावसंख्या पुढे सरकत असताना 2 षटकांचा खेळ समाप्त. 2 षटका अखेरीस स्कोर कार्ड वरती आपल्याला धावसंख्या पाहायला मिळाली आहे 16 धावा. 1-6 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाली.
तिसरं षटक गोलंदाजी मार्क वरती सुमित यांना पाचारण करण्यात आलंय. पहिला चेंडू खराब पाहायला मिळाला, लाईन खराब पाहायला मिळाली. नो बॉलचा पंचांचा इशारा. नो बॉलने धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोहोचली आहे 17 वरती. पहिला चेंडू खराब राहिलाय सुमितचा. मागच्या सामन्यामध्ये जर ग्लेरिसा 11 संघाच्या विजयामध्ये आदित्यनंतर कोणाचा मोठा वाटा असेल तर तो नक्कीच सुमितचा होता. कारण त्या षटकामध्ये सुमितने लगातार 4 चेंडू निर्धाव टाकले होते. जिथे 12 मध्ये 21 ची आवश्यकता होती, 4 निर्धाव आले. तिथून सामन्याने कलाटणी घेतली. या चेंडूवरती लेग बाईटच्या स्वरूपामध्ये एक आली आहे. एकेरीने पुन्हा एकदा धावसंख्या पुढे सरकली आहे, जाऊन पोहोचली आहे. यावेळी सुरेख चेंडू पाहायला मिळाला. निर्धाव चेंडूची सांगता इथे होत असताना पाहायला मिळतीये. 17 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. यावेळी ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, स्वीप करण्याचा प्रयत्न, मात्र निर्धाव चेंडू इथे पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. सुमितने त्याचं हत्यार मैदानाच्या आतमध्ये काढले. कारण इथे जरूर पहिल्या चेंडूवरती 18 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. थोडंसं आम्ही या चेंडूवर देखील आली एक इथे फेकी खराब पाहायला मिळाली आहे. मात्र केवळ एकेरीवरती समाधान मानलं जाईल. एकेरीने धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोहोचली आहे 19 वरती. 19 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. धावसंख्या जशी हवी आहे टीम महाकाल 11 संघाला तशी येत नाहीये. यावेळी ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, वेगवान फटका, मात्र क्षेत्ररक्षण तितकंच सुरेख झालं. रनआउटची संधी आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज मैदानाच्या बाहेर जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. सौरभची खेळी समाप्त. विकेट गिरता हुआ, संगीत बजता हुआ, डीजे. चला पुन्हा एकदा विनंती करतोय. टीम महाकाल 11 मागच्या सामन्यामध्ये देखील आपल्या मित्रांनो विनंती केली होती, आपण प्लीज त्या स्कर्टिंगच्या मागे उभे राहा थोडेसे. न्यू बॅटर नेम. यावेळी वेगवान चेंडू, मात्र चेंडूची लाईन खराब पाहायला मिळाली. जय मखवाना न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात. पहिला चेंडू लाईन खराब राहिलाय. यावेळी स्वीप करण्याचा प्रयत्न, शशांक पालांडे चेंडू पर्यंत आले. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळालं. अगदी चेंडू पडल्यानंतर अचानक बाउन्स घेतला चेंडूने आणि त्या चेंडूवरती चांगलं क्षेत्ररक्षण केलं गेलं. या षटकातील आतापर्यंत पाहिलं षटक समाप्त झाले. 3 षटकांचा खेळ समाप्त. 3 षटकांच्या अखेरी स्कोर कार्ड वरती धावसंख्या 22 22 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 2-2 फॉर 2 आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. शेवटचं षटक गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सुहास यांना पाचारण करण्यात आलंय. स्लॉग ओव्हरचं षटक. इथून पुढे किती धावा स्कोर कार्ड वरती 22 वरून जोडल्या जातील. यावेळी सुरेख क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा पाहायला मिळालंय. एकेरीला दुहेरीमध्ये परावर्तित करत असण्याचा प्रयत्न येस पंचांनी रिव्ह्यू घेतलाय. अंपायर रिव्ह्यू इथे आपल्याला पाहायला मिळते रनआउट साठी. कारण धोक्याची घंटा पाहायला मिळेल का इथे, कारण रनआउटची संधी जरूर निर्माण झाली होती. फलंदाज बाद आहे. रनआउटच्या स्वरूपामध्ये मोठी विकेट आपल्याला इथे पाहायला मिळाली आहे. स्कोर काय 23 धावा. दाखव स्कोर कार्ड दाखव. हे कर, म्यूट कर. पहिल्या ओव्हरला आले 3, दुसऱ्या ओव्हरला आले 13. दुसऱ्या ओव्हरला 22 होते. 12 बोलतोय.
3 13 16 16 5 21 1 लाख 22 होता 22 बरोबर आहे ना बरोबर झाला 22 झाला नाही नाही गिरीशदा बरोबर आहे 23 23 धावा. हा 3 ओव्हर 22 होतो चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. चला मित्रांनो, आपल्याला ही क्वेरी वारंवार येते. मी मागच्या 2 ते 3च स्पर्धा बरोबर आहे 23 आहे होय गिरीशदा बरोबर आहे चला प्रत्येक टीम मी पुन्हा एकदा विनंती करतोय, जर इथून पुढे प्रत्येक संघाला एक सूचना केली जाते, जोपर्यंत तुमचा एक एक्स्ट्रा खेळाडू इथे येत नाही ना कॉम्बॉक्स मध्ये वरती, तोपर्यंत मॅच सुरू होणार नाही. या प्रत्येक टीमला मी इथे सांगतोय, कारण आपण ही स्पर्धा चांगली पद्धतीने आपल्या खेळवायची लीग फॉर्मॅट आहे. आणि याआधी देखील 2 स्पर्धा झाल्या जिथे मी समालोचन करत होतो, असेच प्रॉब्लेम आलेत. एक्स्ट्रा प्लेयर येत नाहीत आणि नंतर धावसंख्या कमी झाली जास्त झाली तर तुम्ही प्रश्न उठवता. चला बॅटर नेम कळवायचंय. यावेळी स्विच हिट करण्याचा प्रयत्न, मात्र निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. चला बॅटर नेम कळू द्या. यावेळी ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न मागे चाललाय, 1 आली आहे. न्यू बॅटर मोहम्मद मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. गोलंदाजी माग होते पण सुहास यांना पाहतोय. चला यानंतरची होणारी मॅच, आपण दोन्ही टीम्स रेडी राहायचंय. यावेळी वेगवान फटका, चेंडू सरळ मैदानाच्या बाहेर, विकेटचं पतन. विकेट क्रमांक 3 मैदानाच्या 4था मैदानाच्या बाहेर. चला अर्हत 11 आणि ओमसाई कैवारी दोन्ही टीम्स आपले कर्णधार मैदानाच्या आतमध्ये दाखल करा. चला बॅटर नेम सिद्धार्थ. न्यू बॅटर सिद्धार्थ मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. यावेळी स्वीप करण्याचा प्रयत्न मागे चाललाय, 1 धाव आली आहे. एकेरीने धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोहोचतीये 25 वरती. लेग बाईच्या स्वरूपामध्ये आलेली ही धाव. 25 ने धावसंख्या पुढे सरकली, एकेरीने जाऊन पोहोचतीये 25. चला आपण पाहतो या स्पर्धेसाठी अजून एक आपल्याला प्रमुख पाहुणे ते जॉईंट झालेत. माननीय श्री नागती काका यांचं देखील या स्पर्धेच्या दरम्यान शुभागमन होताना आपल्याला पाहायला मिळते आणि त्यांचं देखील सहर्ष स्वागत असेल. आणि या चेंडूवर देखील आली आहे विकेट. 4 षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळते 25. विजयासाठी 26 ची आवश्यकता. चला टीम अर्हत 11 आणि ओम साई कैवारी, चला दोन्ही टीम्स आपण या. आणि यानंतर जी होणारी मॅच, डीजे 1 मिनिट आपल्याला थांबवतोय. यानंतर जी होणारी मॅच प्रत्येक संघाला इथून पुढे आपल्याला सूचित करण्यात येत आहे, आपला 12वा खेळाडू जोपर्यंत कॉम्बॉक्स मध्ये येत नाही तोपर्यंत स्कोर अपडेट केला जाणार नाही आणि सामना सुरू केला जाणार नाही. आणि यानंतर जर तुमचा 12वा खेळाडू इथे आला नाही तर तुम्ही इथून पुढे त्यानंतर प्रश्न विचारायला यायचं नाही की धावसंख्या किती झाली आहे.
चला ओम साई कैवारी आणि अर्हत 11 दोन्ही टीम्स आपण कर्णधार लवकरात लवकर कॉम्बॉक्सची टॉस बॉक्स मध्ये या. अर्हत 11 आणि ओम साई कैवारी दोन्ही टीम्स आपले कर्णधार घेऊन टॉस बॉक्स मध्ये या. चला चला स्पीडअप करा थोडस. ओम साई 11, ओम साई कैवारी आणि अर्हत 11 दोन्ही टीम्स प्लीज आपणास पुन्हा एकदा विनंती केली जाते की आपण टॉस बॉक्स मध्ये या. चला आपण पाहतो या स्पर्धेसाठी मैत्री चषक 2026 ला शुभेच्छा देण्यासाठी माजी सभापती मान्य श्री अतुलजी सावंत साहेब यांचं इथे शुभागमन, अतुलजी साळुंके साहेब यांचं इथे शुभागमन झाले. त्यांचं एकदा जोरदार टाळ्यांनी सहर्ष स्वागत. बहुजन विकास आघाडी, युवा विकास आघाडी आणि मैत्री चषक कमिटीच्या मार्फत त्यांचं सहर्ष स्वागत असेल. चला दोन्ही टीम्स आपण या. अर्हत 11 आणि ओम साई कैवारी दोन्ही टीम्स आपण या. चला या स्पर्धेचा आपण आगळा वेगळा एक टॉस पाहतो. चला दोन्ही टीम्स कर्णधार या. चला कोण काढतंय? अर्हत 11. चला अर्हत 11 ची फलंदाजी असेल आणि टीम ओम साई कैवारी संघाची गोलंदाजी. चला जास्त वेळ घेत नाहीये, सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू होतोय. चला आपण पाहतो या स्पर्धेसाठी वॉर्ड क्रमांक 14 चे नगरसेवक अतुलजी साळुंके साहेब यांचं इथे शुभागमन झालंय. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. चला मॅच सुरू करायची आहे. तसेच आपल्या नगरसेविका माननीय सौ गायत्रीताई सावंत यांचं देखील इथे शुभागमन झालंय. त्यांचं देखील सहर्ष स्वागत असेल. चला मॅचला होतीये सुरुवात. सेकंड इनिंग कडे आपण वळूया, जिथे विनरचा सामना. इथून पुढे कोणता संघ पुढच्या फेरीमध्ये दाखल होईल आपल्याला पाहायला मिळेल. पहिला चेंडू सेकंड इनिंगचा स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. पहिल्या चेंडूवरती धावसंख्येचा श्री गणेशा पाहायला मिळाला. पहिला चेंडू 1 धाव आली आहे. एकेरीने धावसंख्येचा श्री गणेशा स्कोर बोर्डवरती 1 चेंडू अखेरीस 1 पाहायला मिळाली आहे. जशाच तसं प्रत्युत्तर आता इथून पुढे द्यावं लागेल, कारण जर तुम्हाला हा सामना जिंकलात तर इथून पुढे विजयाचं सेलिब्रेशन करत घरी जावं लागेल. मात्र बॅकफुटला खेळण्याचा प्रयत्न. सरळ चेंडू जाऊन यष्ट्यांना धडकलाय. पहिला विकेट सेकंड इनिंगचा आपल्याला पाहायला मिळतोय. ऍक्शन रिप्ले पहा. अगदी बॅकफुटला येऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू पडल्यानंतर चेंडूने कोणतीही दिशा बदलली नाही. चेंडू सरळ जाऊन मधल्या यष्टीला जाऊन लागलाय आणि पहिल्या विकेटचं पतन आपल्याला इथे पाहायला मिळालंय. वन फॉर वन आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं, जिथे पहिल्या चेंडूवरती 1 आली. मात्र दुसऱ्या चेंडूवरती बॅकफुटला खेळण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद झालेत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये मागच्या सामन्याचा हिरो आदित्य दाखल झाला. प्लेअर ऑफ द मॅच ची जर्सी तो आपल्याला परिधान करून खेळताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू गोलंदाजी मार्कवरती आपण पहिलं षटक रॉस्टनला पाहतोय. चला आपण पाहतोय मान्य श्री प्रशांतजी मोरे साहेब यांचं देखील इथे शुभागमन झालंय. त्यांचं देखील सहर्ष स्वागत असेल. आणि आपण पाहिलं तर साई सम्राटचे उपाध्यक्ष देखील आहेत दादा. आपण स्कोर कार्ड जर जाऊन पाहिलं 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 3 चेंडू अखेरीस 2 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. यावेळी बॅकफुटला खेळण्याचा प्रयत्न ऑन साईडला खेळला गेलाय. खराब क्षेत्ररक्षण, खराब कलेक्शन आपल्याला तिथे पाहायला मिळालं. या चेंडूवरती आली 1. पुन्हा एकदा एकेरीने धावसंख्या पुढे सरकली आहे.
थेंबे थेंबे तळे साचे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते, कारण जिथे प्रथम फलंदाजी करत असताना स्कोअरबोर्डवरती महाकाल 11 संघाने 4 मध्ये 26 लावल्या, मात्र क्लेरिसा 11 संघाकडून कोणतीही मोठे फटकेबाजी इथे आपल्याला पाहायला मिळत नाहीये. या चेंडूवर देखील आली एक चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला यावेळी पाहायला मिळालं. आता इथून पुढे गरज असेल उर्वरित चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. 19 आणि विजयासाठी 22 ची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. टीम क्लेरिसा 11 संघाला विजय प्रस्थापित करण्यासाठी यावेळी बॅकफुटला खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहेत. पुन्हा एकदा एकेरीने धावसंख्या पुढे सरकतीये. खराब फेकी आपल्याला पाहायला मिळाले. एकेरीचं रूपांतर बघता बघता दुहेरीमध्ये केलं गेलंय. दुहेरीने धावसंख्या पुढे सरकली जाऊन पोहोचतीये 6 वरती. षटक समाप्त. 6 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. बॉलर नेम सौरभला आपण गोलंदाजी मार्क वरती पाहतोय. पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. बॉल मी लेट येणार रात्री 12-1 ला जेवून येणार. चावी ठेवून दे याच्यात बाहेर शूज मध्ये. यावेळी ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. मोठा गॅप होता, तो गॅप कव्हर करत असताना पुन्हा एकदा खराब फेकी आपल्याला पाहायला मिळाली आहे. या चेंडूवर देखील एकेरीला दुहेरीमध्ये परावर्तित केलं गेलं आहे. जिथे एक शॉट कहाणी में ट्विस्ट पाहायला मिळतोय. एक शॉट धाव आपल्याला पाहायला मिळाली आहे फलंदाजाच्या मार्फत. गरिबी में आटा गेला इथे आपल्याला पाहायला मिळाला, कारण धावसंख्या महाकाल 11 टीमने स्कोर कार्ड वरती जरूर कमी लावली, मात्र त्याचं प्रत्युत्तर देत असताना गोलंदाजी थोडीशी खराब झाली आहे. गोलंदाजी जणू मी म्हणेन चांगली झाली, मात्र क्षेत्ररक्षण तितकंसं साजेसं झालं नाही. एकच आला आता, एक शॉट आहे. यावेळी खरा बॉल नो बॉलचा इशारा पंचांच्या मार्फत इथे केला गेला. नो बॉलने धावसंख्या वधारली आहे, जाऊन पोहोचली आहे 9 धावा स्कोर कार्ड वरती. यावेळी बॅकफुटला खेळलाय, लेट कट केलाय चेंडूला, केवळ दिशा दिली आहे. या चेंडूवरती आले एक एकेरीने पुन्हा एकदा या सामन्यातील या इनिंग मधील तिसऱ्यांदा अशी वेळ आली आहे की एकेरीला दुहेरीमध्ये परावर्तित केलं गेलंय. चला पंच डिसिजन कळवायचा आपला. चला मित्रांनो, पंचांवर कोणताही दबाव टाकायचा नाहीये, पंच निर्णय घेतील. केला याच्यासाठी बॅट्समन ह्याच्यासाठी आलाय का, म्हणजे रन साठी आलाय की बॅट चेंज करायसाठी? पाठी घे, पहिला रन झाला तेव्हा पहिला रन झाला तेव्हापासून घे.
उडवला तीन चेंडूचा खेळ समाप्त झालाय. यावेळी बॅकफुटला येऊन खेळण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळालाय. पुन्हा एकदा एक आली, एकेरीने धावसंख्या पुढे सरकली आहे. यावेळी सुरेख क्षेत्ररक्षण स्वतःच्याच फॉलो थ्रू मध्ये पाहायला मिळालंय. मोठी विकेट मैदानाच्या बाहेर, मोठा मासा गळाला लागलाय. खेळी समाप्त होताना पाहायला मिळाली. मागच्या सामन्याचा हिरो आदित्य बॅक टू द डग आउट. अकरा धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. चला न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. शशांक पालांडे दाखल झालेत. यावेळी ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला, मात्र बॅटची आउटसाइड एज लागत असताना चेंडू यष्ट्यांच्या जवळ जाऊन थांबला. षटक समाप्त झाले. 2 षटकांचा खेळ समाप्त. 2 षटका अखेरी स्कोर कार्ड वरती धावसंख्या जाऊन पोहोचतीये 1-2. 12 धावा. म्हणून मित्रांनो, मगाचपासून सांगतोय, तुमचा एक खेळाडू इथे येऊ द्या. किती पाहिजे? 12-14 दादा. 12-14 आहे काय? हे ही इनिंग संपल्यावरतीच करूया ना आरामात. 12 चेंडू 14 ची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. शशांक पालांडे ऑन स्ट्राईक. पहिला चेंडू संतोषचा खरा पाहायला मिळाला जरूर, मात्र सुपर क्षेत्ररक्षण आपल्याला तिथे पाहायला मिळालं. या चेंडूवरती आली एक, एकेरीने धावसंख्या पुढे सरकली आहे, जाऊन पोहोचली आहे 13 वरती. 1-3. 13 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. यावेळी फुलटॉस चेंडू, त्याच्यावरती फुलटोल वसूल केला गेलाय. आलाय बॅटरच्या बॅट मधून महत्वपूर्ण चौकार. 4 धावा. धन्यवाद डीजे. मागच्या स्पर्धेचा हिरो मैदानाच्या आतमध्ये गिरीश दाखल झाला, ज्याच्या वाटमधून चौकार आला. यावेळी ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू सरळ जाऊन पायाला भेटत असताना एक आली लेग बाईटच्या स्वरूपामध्ये. केरीने धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोहोचतीये 18 धावा. 18 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. मैदानाच्या चहू बाजूनी प्रेक्षकांची तुडुंब गर्दी आपल्याला पाहायला मिळते जिथे. चला आपण इथे आता काही शुभ सन्मान घेऊयात. यावेळी मागे खेळण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी, मात्र यष्टीरक्षकाकडून चूक झाली आहे. इथे जर रनआउटचा विकेट आला असता तर सामन्याचं चित्र काही बदललं असतं. मात्र या चेंडूवरती आली एक, एकेरीने धावसंख्या पुढे सरकली आहे, जाऊन पोहोचली आहे 19 वरती. आता येणारे चेंडू 8 आणि विजयासाठी 7 ची आवश्यकता. यावेळी ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, ऑन साइडला एक धाव. एकेरीने धावसंख्या पुढे सरकली, जाऊन पोहोचली 20. येणारे चेंडू 7, विजयासाठी 6 ची आवश्यकता. 7-6चं समीकरण. तदवर जाऊया आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये, जिथे आपण प्रमुख अतिथी मान्यवरांचा सत्कार समारंभ घेतोय.
चला मी मान्य श्री अतुलजी सावंत साहेब आपणास विनंती करतो की अतुलजी साळुंके साहेब आपणास विनंती करतो की मान्य श्री रेवाळे काका यांच्या शुभ हस्ते ते सन्मानित केलं गेलं साहेबांना. तसेच आपल्या नवनिर्वाचित नगरसेविका मान्य सौ गायत्रीजी सावंत मॅडम यांचा देखील इथे शुभ सन्मान केला जातोय. पहा या स्पर्धेसाठी एक अनोखी संकल्पना आहे. सर आपण टॉस कॉइन उडवून करतो किंवा ISPL मध्ये सध्या टिपटॉप चालू आहे, पण इथे एक वेगळी संकल्पना आहे. तलवार मॅनातून बाहेर काढायची, त्याच्यावरती जे लिहिलं असेल ते त्या टीमला असेल. एक वेगळी संकल्पना घेऊन ही स्पर्धा आली आहे आणि वेगळ्या संकल्पना या स्पर्धेने सर्वांच्या मनावरती राज्य केलंय. सामना समाप्त झालाय. इथून पुढे टीम क्लॅरिसा 11 संघ विजेता ठरत असताना पुढच्या फेरीमध्ये दाखल झालाय. हार्डलक बॅडलक आपल्याला पाहायला मिळतोय जरूर टीम महाकाल 11 संघाचा. मात्र खेळ संपला नाहीये, अजून एक चान्स तुम्हाला मिळेल आणि तो चान्स जर तुम्ही गमावलात तर मात्र इथून पुढे घरी जाण्याची संधी तुमच्यासाठी असेल. चला नेक्स्ट मॅच. दोन्ही टीम्स मैदानाच्या आतमध्ये लवकरात लवकर दाखल व्हा आणि सामना लवकरात लवकर सुरू करा. चला चला प्लेअर ऑफ द मॅच अवॉर्ड गिरीश आपण यायचं. प्लेअर ऑफ द मॅच अवॉर्ड आपल्याला दिला जाईल. चला गिरीश या प्लेअर ऑफ द मॅच अवॉर्ड आपल्याला दिला जाईल.